तर दोन पंच मुन्ना पठाण सर आणि हेमंत शेट्टी सर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल होत आहेत. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. एका बाजूने संघ आपण पाहू शकतायत मंगलमूर्ती नंदाडे आणि दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय चामुंडा स्पोर्ट्स विराथन. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मॅन बंधनकारक असेल. जर पहिला चेंडू पडला आपला 12th मॅन नसेल तर 3 धाब्याची पेनल्टी असेल. चला दोन्ही संघांना विनंती असेल विराथन खुर्द अँड नंदाडे संघ आपला एक प्रतिनिधी. चला नंदाडे संघाचा एक प्रतिनिधी उपस्थित आहे. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. सुद्देश आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहू शकणार आहात. तदनंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात केली जाईल. सुपर्ब शिवनेरी चषक डे नाईटची स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही संघ मजबूत बलाढ्य संघ आहेत. तर दोन हात करताना पाहायला मिळतात एकमेकांसमोर. सिद्धार्थ एका बाजूने दुसऱ्या बाजूने पाहिला तर अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाज मार्कवर सज्ज झाले गोलंदाज नैनेश. विराथन खुर्दचा संघाचा उल्लेख केला तर मात्र खूप चांगली कामगिरी सध्या त्यांचा संघ करतोय. तर नंदाडे संघ एक मात्र सुपर्ब संघ पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोट टीम आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत असेल. तदनंतर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. चला मॅचला सुरुवात केली जाईल. बेस्ट ऑफ लक बोट टीम त्यांचे सपोर्टर्स जरूर पाहायला मिळतात. पेंटर बंडू पेंटर नेहमी जिथे जिथे स्पर्धा असतात तेव्हा आवर्जून उपस्थित असतात. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅचला सुरुवात होतोय. पहिला चेंडू तेज तर चेंडू पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय परंतु पंच तटस्थ पाहायला मिळतात मुन्ना पठाण सर. पहिला चेंडू सुपर त्या हाताळला जातोय. नैनेश हा गोलंदाज. एका बाजूने सिद्धांत तर दुसऱ्या बाजूने अनिकेत अशी जोडी आपण पाहू शकतायत. शिवनेरी चषक 2024 हे दमदार आयोजन पाहायला मिळतंय. आज पहिला दिवस कुणालजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यष्टांचं पूजन केलं गेलं. त्यानंतर सरपंच मॅडम यांच्या माध्यमातून यष्टांचं पूजन केलं गेलं आणि या स्पर्धेचं उद्घाटन केलं गेलंय. तर पहिला चेंडू डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी झेल टिपला जाईल का? सुपर्ब झेल टिपला जातोय आणि विकेट क्रमांक इथे पहिला स्वप्नील सुपर्ब झेल टिपला जातोय आणि सिद्धार्थ बॅक टू द डग आउट. 0 या धावसंख्येवर पहिला जातोय. तर पहिला गडी बाद झालाय 0 या धावसंख्येवर. सुपर्ब कामगिरी सध्या. नैनेश हा गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट चेंडू तदनंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट जरूर प्राप्त केलाय. न्यू बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुपर्ब हर्षल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू पाहिला तर डॉट तदनंतर विकेट्स. स्वप्नीलने मात्र सुपर्ब झेल टिपला गेला आणि सिद्धांत मात्र हताश हतबल मनाने मात्र माघारी परततोय. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. का सुरुवात तुमची चांगली होणे गरजेचं आहे. आधीच्या मॅचचा आपण विचार केला तर सुपर्ब चांगली पार्टनरशिप केली होती. त्यानंतर या मॅचचा विचार केला तर पहिले 2 सामन्यामध्ये अशी सुरुवात झाली होती. आता आपण हा शेवटचा सामना पाहतोय. मॅच क्रमांक 6. एका बाजूने नंदाडेचा संघ तर दुसऱ्या बाजूने विराथन खुर्द हा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. गोलंदाज मार्कवर नैनेश एक सुपर्ब गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल दाखल झाले. यावेळेस काही घडलं जाईल तर पंच मुन्ना पठाण सर आमच्या दिशेने वळतायत. वाईट चिन्ह आहे. इशारा येतोय आणि अवांतर धाबेनिशी मात्र श्री गणेश केला जातोय. तो मंगलमूर्ती नंदाडे या संघाचा. धावसंख्या झालंय 1 धाव आणि 1 विकेटचं मात्र पतन झालंय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. भागीदारी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला रचावी लागेल. शिवनेरी चषक 2024 मात्र रणसंग्राम सलग 8 दिवस आपण पाहणार आहोत. डे नाईटची स्पर्धा सफाई विभागातली पहिली स्पर्धा पाहायला मिळते.
यावेळेस मात्र अक्कोटप्प्याचा चेंडू होता. सुपर्ब कमबॅक करतोय गोलंदाज. उसळी घेणारा चेंडू चेंडू पडल्यानंतर एक उंची प्राप्त केली. तदनंतर विकेट किपरने मात्र सुपर्बरित्या गॅदर केला गेलाय. डॉट चेंडू आता मात्र बॅटच्या स्वरूपात मात्र एकही धाव आली नाहीये. जी धाव आपण पाहिली ती अवांतरच्या स्वरूपात हाताळली जाते. चेंडूचा आपण विचार केला तर चेंडू फेकून झाला 3 चेंडू आणि 1 धाव ही फलकावर लागते. एका बाजूने हर्षल या दुसऱ्या बाजूने अनिकेत अशी जोडी जरूर पाहायला मिळते. असं मात्र जबरदस्त कामगिरी केली. यश किणी आमच्या सोबत जोडले जात आहेत. पुन्हा एकदा यावेळेस काय घडलं जातंय तर पंच मात्र पाहू शकतायत नो चेंडूचा इशारा दर्शवतायत. भीमर चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या तर आदरणीय सन्माननीय गोविंदजी रघुनाथ म्हात्रे विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1011 रुपयाची भरीव देणी घेते. मंडळाच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. शिवनेरी चषक 2024चा हा रणसंग्राम आपण पाहू शकतायत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 2 धावा या फलकावर. विचार केला तर अजूनही मात्र बॅटमधनं मात्र धाव आली नाहीये. अवांतर धावा 1 चेंडू. आपण आता मात्र फ्री हिटची संधी आहे एकंदरीत. तर माफ करा 1100 रुपयाची भरीव देणी घेत आहे. यावेळेस मात्र खराब लाईन त्यात लेंथने गोलंदाजी होते. पंच आमच्या दिशेने वळतायत. पुन्हा पठाण सर धावसंख्या 1 ने आणखीन फ्लाय होते. म्हणजे तिन्ही धावा आपण पाहिल्या तर अवांतरच्या स्वरूपात आल्यात. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. कारण नैनेश सारखा गोलंदाज एक स्ट्रायकर गोलंदाज खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. परंतु हे डे नाईटचं क्रिकेट थोडस अवघड जातं एकंदरीत. कारण डे नाईट क्रिकेट फार कमी प्रमाणात या आमंत्रित गट खेळतोय. सफाय संघ आपण पाहू शकतात. परत सफाय गट आपण पाहिला तर खेळताना पाहू शकतात. पण या डे नाईट स्पर्धा आपण पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा या फलकावर. 3 धावा अवांतरच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळतात. नैनेश पुन्हा एकदा मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुपर्ब चांगला प्रयत्न जरूर केला गेलाय. तत्पूर्वी 2 धावा ते कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांशी धाव फलक पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा या सुपर्ब रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत कशा प्रकारे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकानं जंप लगावले होते आणि सुपर्ब काही एफर्ट लावले गेले. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अनिकेत पाटील जरूर पाहिला क्षेत्ररक्षक काऊ करण्याच्या रिझन मध्ये मात्र तैनात होता. पुन्हा एकदा ऑन साईडला ग्राउंड शॉट पाहायला मिळतो. तत्पूर्वी चांगले क्षेत्ररक्षक फेकी करतायत. तत्पूर्वी 1 धाव येथे परिपूर्ण केली जाते. सुपर्ब रनिंग द बिटिंग. चांगला ताळमेळ तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 6 धावा या फलकावर. तर षटक क्रमांक 1 समाप्त होते. मंगलमूर्ती नंदाडे हा संघ आपण पाहू शकताय 6 धावा 1 गडी बाद. थँक्यू डीजे सर्वांचं. थँक्यू डीजे सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 1 समाप्त झाले आणि 6 धावा या फलकावर. स्वप्नील येतोय गोलंदाजी मार्कवर. ज्यांनी मात्र सुपर्ब झेल टिपला होता तोच स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा या फलकावर. 1 विकेट सिद्धांत मात्र तंबूच्या आसराला जरूर पाठवलं गेलं. सुपर्ब झेल स्वप्नीलने टिपला होता. तो स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 धावा या फलकावर. एकंदरीत 3 धावा आपण पाहिल्या तर अवांतरच्या स्वरूपात आल्या होत्या. 1 धाव ते परिपूर्ण केली जाते का? यस. चांगली रनिंग द बिटवीन. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोघांमध्ये. तत्पूर्वी सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. 1 धावेनेशी धाव फलक पुढे सरसावेल. 7 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. 4 षटकांचे सामने. कारण एकंदरीत आज आपण पाहिलं तर 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं आहे आणि हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या 7 धावा. शावेस मात्र प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची एज जरूर लागली गेली. विकेट क्रमांक 2 डाऊन होतोय. दुसरा धक्का लागतोय तो मंगलमूर्ती या संघाला. 7 या धावसंख्येवर दुसरा धक्का.
विरारचे रे डोंगराला, विरारचे रे डोंगराला, विरारचे रे डोंगराला, चली लखवा जुदानी आईचे दर्शनायला, चली लखवा जुदानी आईचे दर्शनायला. न्यू बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅटर पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकला तो स्वप्नील आहे. चांगली कामगिरी करावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवावं लागेल, कारण सुरुवात आपण पाहिली तर थोड्याशा धीम्या गतीने झाली होती, तदनंतर थोडीशी पडझड होताना पाहायला मिळते. संकट मोचक ठरावं लागेल आपल्या संघासाठी. स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, तदनंतर दुसरा चेंडू विकेट्स प्राप्त केलाय. 7 धावाच्या फलकावर विकेट क्रमांक 2 आपण पाहिला. एका बाजूने स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, तर दुसऱ्या बाजूने हर्षल अजूनही मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहू शकतात. 7 धावाच्या फलकावर आणि 2 विकेट जरूर पाहायला गेल्यात. चामुंडा संघ आपण पाहिला तर यंदाच्या हंगामामध्ये मात्र 1-2 वर्ष आपण पाहिली तर चांगली कामगिरी करणारा संघ जरूर पाहायला गेलाय. धाव संख्या 7 धावा, 2 विकेटचं पतन आहे. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. पुन्हा पठाण सर धावसंख्या 1 ने फ्लाय होते. 8 धावा, ज्या 8 धावेमध्ये आपण पाहिलं तर 4 अवांतच्या स्वरूपात या धावा आल्यात आणि बॅटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर 4 धावा. यावेळेस मात्र यस फिंगर इज गॉन, अंपायर नाव. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. अडचणीत आहे नंदाडी संघ. 8 धावा, 3 गडी बाद. थँक्यू डीजे. सुपर डीजे वादन सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. सागर मंडळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि जबाबदारी असेल, कारण संघ सध्या अडचणीत आहे. तर 2 षटक क्रमांक मार्गस्थ आहे. सुपर कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील हा गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. धाव संख्या 8 धावा या फलकावर 3 गडी तंबूच्या आसराला जरूर पाहिलेत. जबाबदारी असेल सागर मंडळ, एक अष्टपैलू खेळाडू. सुपर गोलंदाजी, क्या बात आहे. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळतोय. सुपर भन्नाट वेगाने. तर धावसंख्या एकंदरीत स्थिरावलंय. 8 धावा या फलकावर सध्या सुस्थितीत पाहायला मिळतोय तो चामुंडा स्पोर्ट्स विरातांचा संघ. गोलंदाज क्ले मार्कर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्वप्नील यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक पाहिला तर 4था गडी बाद होतोय 8 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. रात्रीचं क्रिकेट मात्र सोपं नाही आहे. स्ट्रगल करावं लागतंय. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. एकंदरीत अडचणीत पाहायला मिळतोय तो मंगलमूर्ती नंदाडे हा संघ दर्शन येतोय आणि इथे चांगलं दर्शन पाहायला मिळेल का? चांगलं धावा इथे कुठल्या जातील का? कारण सागरवर अपेक्षा होत्या, पण सागरी मात्र इथे मात्र बाद झालाय. 8 धावा आणि 4 गडी तब्बल बाद होत आहेत. शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडूचा खेळ शेष आहे. अंतिम चेंडू असेल. स्वप्नीलने मात्र सुपर गोलंदाजी केली. पहिलं षटक नैनेशने 6 धावा जरी खर्च केला तरी स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात आणि 4 गडी तब्बल बाद झाल्यात. अंतिम चेंडू. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅटच्या रडारवर मात्र चेंडू आला नाहीये. षटक क्रमांक 2 समाप्त होतय आणि नंदाडे संघ आपण पाहिलात तर 8 धावा 4 गडी बाद. स्वप्नीलचं कौतुक करायला गेलं. फक्त 2 धावा या षटकाचा विचार केला तर जरूर पाहायला मिळाला. या एक सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे सुपर कॅमेरामॅन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बंटी कुंभार आणि एका बाजूने श्रुतिक घरत डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये तदनंतर यश केणी आमच्या सोबत जोडले जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा या फलकावर अडचणीत आहे मंगलमूर्ती नंदाडे संघ. संकटमोचक कोण ठरेल या संघासाठी? आज मात्र हिरो बनण्याची संधी असेल. धावा तुम्हाला कुटाव्या लागतील, धावा उभ्या कराव्या लागतील. चिन्मय मार्कवर जे झालाय अकोटाप्याचा चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळत आहे. वीरेंद्र सेवा कॉपी बुक स्टाईलने मात्र चेंडूला भिरकावून दिला आहे. सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा पंचांचं सिग्नल येत आहेत. थँक्यू डीजे. हर्षलच्या बॅट मधनं मात्र चौकार येत आहे. थोडस प्रेशर रिलीफ करण्याचं काम केलं जाईल कारण धावसंख्येला आतापर्यंत पोहोचवलं गेलंय 12 धावा. या फलकावर जबाबदारी असेल हर्षल यांच्या खांद्यावर कारण हर्षलच्या बॅटमधूनच धावा आल्यात. बाकीचे खेळाडू मात्र चमक दाखवू शकले नाहीयेत. 12 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स 12 धावा 4 गडी तब्बल बाद होतात. चिन्मय पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला चढवला गेलाय आणि ते करावं लागेल. ह्या वेळेस मात्र सुपर कामगिरी केलंय. सध्या इथे एक धाव मात्र पाहायला मिळतंय. एकेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. एका बाजूने दर्शन, दुसऱ्या बाजूने हर्षल संघाला सावरण्याचं काम सध्या करतोय. जास्त जास्त स्ट्राईक हर्षलला द्यावी लागेल आणि त्या दर्शनलाही मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कारण षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. म्हणजे येणारे चेंडू असतील 10. या 10 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा इथे उभ्या कराव्या लागतील. चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विराटांचं मात्र आज आपण पाहिलं तर विलंग येथे मात्र क्वालिफायर झालेला हा संघ आजच्या दिवसात जरूर पाहायला गेलाय. तोच चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ पाहायला मिळतोय. ऑनसेट करण्याचा प्रयत्न, एक धाव ते परिपूर्ण केलेले टीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा नाकारताना 2 धाबे ते परिपूर्ण केले जातात. क्या बात आहे. हे तुम्हाला करावं लागेल कारण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण धावसंख्या आपण पाहिले तर थोडासा पिछाडीवर आहे संघ. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 15 रन्स 15 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हे षटक आपण पाहिलं 3 चेंडू मागे 7 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात आणि धावा येणं गरजेचं आहे नंदाडे या संघासाठी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केली जाईल. फेकी करतायत. सिंगलने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या 16 धावा या फलकावर. धावसंख्येला आकार देण्याचं काम हे 2 फलंदाज एकत्रित करतायत कारण संघ सध्या संकटात. लो स्कोर पाहायला मिळते. तत्पूर्वी धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जाते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूने दर्शन तर दुसऱ्या बाजूने हर्षल अशी जोडी आपण पाहू शकतात. चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळला जातोय. तर शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मार्गास असताना धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा या फलकावर. या चेंडूवर सिंगल, डबल, चौकार, षटकार की विकेट्स प्राप्त करेल गोलंदाज. यावेळेस स्वतः पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. सुपर सेल टिपला जातोय. 3 षटकाची समाप्ती आणि सुपर सेल टिपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा 5 गडी बाद होत आहेत. थँक्यू डीजे. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत. न्यू बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अंतिम 6 चेंडू आहेत. तर गोलंदाज मार्कवर प्रथमेश हा गोलंदाज सज्ज होईल. शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडूवर जास्तीत जास्त धावा इथे तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज प्रथमेश. या 6 चेंडूवर 10 ते 12 धावा येतील का? कारण धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा आतापर्यंत फलकाला लागतात. 5 विकेट्स जरूर गमावल्या गेल्यात. अंतिम षटक ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहे. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय.
इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 18 धावा या फलकावर स्कोर कार्ड जरूर पाहायला मिळतोय. सिंगल डबलने मात्र धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं आहे. हर्षलने मात्र चांगली फलंदाजी केली. 9 धावांचं योगदान जरूर दिलं. तदनंतर सेल्फाच्या स्वरूपात बाद झाला. तदनंतर पहिल्या तर एका बाजूने दर्शन अँड कुणाल अशी जोड असेल. शेवटचे 5 चेंडू असतील. शावेस मात्र शफल होऊन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुपर कामगिरी सध्या पाहायला मिळते. गोलंदाजाचा दबदबा मात्र पाहायला मिळाला. चामुंडा स्पोर्ट्स विराथन सुपर गोलंदाजी हात खोलण्याची संधी मात्र दिली नाहीये. विचार केला तर एकच चौकार आपण पाहिला होता हर्षल यांच्या बॅटमधनं. धावसंख्या 18 धावा या फलकावर. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सेल टिपला जातोय. विकेट क्रमांक 6वा धक्का लागतोय तो 18 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. सुनील न्यू बॅटर जातोय. शेवटचे 3 चेंडू असतील आणि 18 धावा या फलकावर. या 3 चेंडू मागे 10 धावा येतील का आणि प्रयत्न करावा लागेल. सुनील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमेश सुपर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्या. शेवटचे 3 चेंडू असतील. जबरदस्त कामगिरी केली चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या संघाने. शफल होऊन करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय परंतु सुपर कामगिरी करतोय गोलंदाज. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. लो स्कोर पहिले 2 सामने आपले थोडेसे लो स्कोर पाहिले होते. त्यानंतर धावसंख्येचा आलेख वाढला होता. त्यानंतर हा मॅच आपण पाहिला तर लो स्कोरच्या दिशेने वाटचाल करतोय. 18 धावा या फलकावर. शेवटचे 2 चेंडू असतील. सुपर कामगिरी. प्रथमेश सर्व गोलंदाजांनी मात्र जबरदस्त कामगिरी केलंय. एक चौकार फक्त या इनिंगचा विचार केला तर गोलंदाज खुले मार्कवर प्रथमेश. एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा आपण विचार केला तर 19 धावा या फलकावर. या शेवटच्या चेंडूवर एखादा चौकार षटकार येईल का की गोलंदाज विकेट्स प्राप्त करेल. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. 19 धावा या फलकावर. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस काय घडलं जातंय तर षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 19 धावा या फलकावर. 20 धावांचे एक छोटस लक्ष असेल. या 20 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील त्याचं धावतं समालोचन घेऊन येतील वॉइस ऑफ आडणे पालघर जिल्ह्याचे गोड आवाज प्रमोदजी शेडगे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील. याच पंचक्रोशीतील एक आवाज आपण ऐकलात. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. बंटी कुंभार आमचे कॅमेरामॅन कॉमेंट्री स्टुडिओ दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. श्रुतिक घरत जे PDTPL मध्ये आम्हाला परवाच्या दिवसामध्येच भेट झाली आणि यावेळेला आपण पाहत आहेत एका साईडला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ते सुंदर अपडेट देत असताना पाहायला मिळतात डिजिटल स्कोरर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या द्वारकामाई चिखलपाडा आणि पाडा 11 खार्डी. यस पंच.
अंकुश मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आमचे संपूर्ण काही प्रेक्षक वर्ग डोंगरावरती बसून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम. पाहूया किती जण आहेत जे टॉर्च ओपन करतील आणि आम्हाला दर्शवतील की आम्ही मॅच पाहण्यासाठी आलो आहेत. त्यांचं सुद्धा आपण करणार आहोत वेलकम. शिवनेरी चषक 2024च्या माध्यमातून 1-2 टॉस तर दिसल्या. तिसरी सुद्धा आपण पाहत आहेत. अजून त्या साईडला सुद्धा आपण पाहू शकाल. तिथे सुद्धा आपण पाहू शकतात काही प्रेक्षक वर्ग आहेत. काही जबरदस्त क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करणार आहोत आपण वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिशय शानदार आणि दमदार असं आयोजन प्रमोद गरत या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. शिवनेरी चषक आणि एक अतिशय नेत्रदीपक ही स्पर्धा पहा. काही प्रेक्षक वर्ग तिथून सुद्धा समोरून टॉर्च ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एन्जॉय करतायत. आल्यानंतर प्रवेशद्वाराजवळून एक सुंदर आपण दृश्य पाहायला मिळतं आणि भगवमय असं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून विजयासाठी शेखर खिणी आम्हाला दर्शवतायत. 20 धावांचं एक माफक आव्हान, परंतु 20 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील का पाहायचं आहे. मुन्ना पठाण सर वेलकम. आपल्या सफाळे विभागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे एका साईडला हेमंत शेट्टी सरांना आपण पाहताय. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. लो फुलटॉ चेंडू पहिलाच बॉल कव्हर ड्राइव्ह क्लास क्वालिटी ट्रेसर बुलेट. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस चौकार. काय फटका खेळला होता यावेळेला आपण पाहतायत. अतिशय सुंदर पद्धतीने बॅक फूट ओळखलं. तर आपण टॉस करतोय. एका बाजूने पाडा 11 खार्डी, तदनंतर तोरकामाई चिखलपाडा गोविंदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूने आपण पाहू शकणार शिवनेरी आणि दुसऱ्या बाजूने फुल टसन. चला दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल या मॅच ऑन आपण आहे. फक्त जास्त काही विचारणार नाहीये, फक्त डिसिजन असेल. तर कॉल करतोय द्वारकामाई. आपण पाहू शकता गोविंदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते एकंदरीत टॉस जिंकला. एकंदरीत फक्त काय गोविंदजी म्हात्रे व्यासपीठावर विराजमान व्हायचं काय डिसिजन असेल. क्षेत्ररक्षण. येस, जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. इथे टॉस जिंकलाय द्वारकामाई संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉम्बो बॉक्सच्या दिशेने जिथे प्रमोदजी शेडगे सर असतील. थँक्यू व्हेरी मच. नितीनजी पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. गेल्या मॅच मध्ये द्वारकामाई चिखलपाडा संघाने ॲब्सोल्युटली बिग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. नवघर संघाला 14 धावांपर्यंत रोखलं गेलं आणि एक इतिहास रचला या स्पर्धेमध्ये. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. चुकीला माफी नाही. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी, त्याच्यात उधळण जास्त, तर डेफिनेटली या ठिकाणी काहीच राहणार नाही. 20 धावांचं एक माफक लक्ष. अशा वेळेला तुमचं जबरदस्त क्षेत्ररक्षण होणं फार गरजेची गोष्ट असते. ते मात्र या ठिकाणी दिसलं नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. ती चुकी करणार नाहीये आता. नो मिस्टेक. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. मिस्टर आदित्य गॉन. नाही यावेळेला आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 9. अतिशय सुंदर ही स्पर्धा. सर्वांना हवीशी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली होती ती स्पर्धा पाहायला मिळते. आमचे मित्र आशिष भोईर यांच्याकडून सुद्धा मात्र आमच्या कलागुणांना वाव. 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून आमचं मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आशू. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 ला 6 गडी बाद झाले होते. 20 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. आता या वेळेला आपण पाहतायत 20 बॉल मध्ये 11 धावेची गरज. ऑन साईडला नैनेश आल्या खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. अनिकेत टू अनिकेत आता येत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आजच्या दिवसातील या खेळाडूंना कोणता संघ अंतिम 6चे दरवाजे ठोठावेल याकडे लक्ष असणार आहे. एकदा वर्जित केली जाईल. चिकी सिंगल मिळते. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करतायत आणि अशा प्रकारचे चिकी सिंगल घेणं फार महत्वाची गोष्ट असते.
18 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. शिवनेरी चषक 2024 पर्व चौथं. गेल्या 3 पर्वांमध्ये आपण पाहिलं एक छोटंसं रोपटं लावलं. डेच्या स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु चौथ्या वर्षात आम्हाला काहीतरी वेगळंपणा आणायचं आहे या विटी लाईन मध्ये आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळतं. डे अँड नाईट, दिवस आणि रात्र अशी ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस, या स्पर्धेचा पहिली रात्र. उद्यापासून 4:30 ला नेट बॉल. यावेळेला जरूर आपण पाहू शकाल 4 वाजता. आपण रिपोर्टिंग 3:45 ला करा. टॉस 3:50 होईल आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर 4 वाजता डॉट यावेळेला बॉल डिलिव्हर्ड होईल. 11 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. यावेळेला फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. शेखर अतिशय सुंदर रकाने आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन्स. अतिशय दमदार आणि शानदार ही स्पर्धा पाहायला मिळते. बॅरिकेड्स आपण पाहतायत. भगवा एकंदरीत कलर नाही, भगव्या रंगाने संपूर्ण मैदान यावेळेला जबरदस्त सजलेला आहे. डीजेच्या माध्यमातून वेगवेगळी सुंदर गाणी आपण ऐकतायत. सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. आज एक कॅमेरा सहित, उद्या 2 कॅमेरा सहित 6 दिवस आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहणार आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक 2. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 12. 8 धावेची आवश्यकता. उद्या 22 तारखेचा दिवस आणि 22 तारखेच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसात सामने आपल्याला पाहायला मिळतील. खार्डी संघ 2 हात करणार आहे. ओंकार बॉयज एडवन संघाला सफाळे गट असेल. रुची फायटर सरतोडी हा संघ भार्गव 11 माकुणसार संघाला 2 हात करेल. तदनंतर मान्य 11 मंगळमूर्ती विराथन DCC डोंगरी या संघाला मात्र आपण पाहू शकणार आहोत. मान्या पॅकर्स मंगलमूर्ती विराथन DCC डोंगरी, त्याचप्रमाणे श्री जागमाता रावळे, जय महाराष्ट्र चिखलपाडा, जय भवानी दांडाखाडी आणि साई स्पोर्ट्स सरावली. षटकाराला दरम्यान जबरदस्त प्रहार केला होता. ओपी चेंडू होता. बॅकलिपचा उपयोग केला. बॉटम हँडचा उपयोग केला आणि सरळ चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट. षटकाराने अनिल जिकिनी साहेब यांचं स्वागत केलं जातं आणि विनिंग चौकार या ठिकाणी पाहायला मिळेल का? यस, डेफिनेटली मुन्ना पठाण सर फॉर्मॅलिटी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. चौकार आला. या चौकाराने विजयाची मुहूर्त मेढ रोवली. संघ चामुंडा क्रिकेट क्लब विराथन खुर्द या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.